अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता अगदी प्रचाराचे काही तास शिल्लक राहिलेत आणि वेगवेगळ्या पक्षांच्या वतीनं विविध क्लुप्त्या प्रचारासाठी वापरण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहेत. मी सध्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहेत. या परिसरामध्ये सध्या वासुदेव आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं ही सर्व मंडळी सध्या प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या माहीम विधानसभा मतदारसंघाचा हा सर्व परिसर आहे आणि या परिसरामध्ये अशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीचा हा प्रचार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कशा पद्धतीचा त्यांचा अनुभव आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीची त्यांचा प्रचार सुरू आहे. हे या पद्धतीनं हे गाणं सादर करतायत. वासुदेवाचं हे गाणं आहे. वासुदेवाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष सकाळच्या सुमारास वासुदेव येताना आपल्याला पाहायला मिळतात. हेच वासुदेव यंदा प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं माहीम विधानसभाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या वतीनं हा प्रचार करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतोय. काय सांगशील दादा, कशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला आहे? यंदा प्रचारात पहिल्यांदाच वासुदेव पाहायला मिळत आहेत. हो, म्हणजे आम्ही काय करतो, साधारणतः घरोघरी जातो, चाळीत जातो, गल्ल्या गल्ल्यांमध्ये जाऊन गाणं गातो. लहान मुलांना बघायला आवडतं, मोठी माणसं अट्रॅक्ट होतात की काहीतरी युनिक कन्सेप्ट आहे वासुदेव प्रचार करणं वगैरे. तर रिस्पॉन्स लोकांचा चांगला मिळतो. आणि ह्याने काय होतं माहिती आहे का की गेली काही आपण बघतोय गेले काही वेळा महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदानाचं प्रमाण जरा कमी होत चाललंय. तर आमचं ह्या माध्यमातून आमचं सांगण्याचा मुद्दा तोच होता की लोकांना मत करा. तुम्हाला म्हणजे मतदान करणं खूप गरजेचं आहे, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे ते, पण लोक ते नाही पार पाडत आहेत. तर हा एक वेगळा आम्ही अप्रोच वापरला की यंदा पथनाट्याऐवजी आपण वासुदेवच्या थ्रू आपण लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करूया. कुणाचा सध्या प्रचार करतात? आम्ही या शिवसेनेचा करत आहे प्रचार यातर्फे की लोकांना माहिती पडावं की या पक्षाची नेमकी कामं काय आहेत किंवा आपण का वोट दिला पाहिजे या पक्षाला, ते सांगण्यासाठी आम्ही हा प्रचार करत आहोत. एका ट्रेडिशनल माध्यमाने, एका जे माध्यम लोकांना भरपूर आवडतं, जे वासुदेव जो सकाळ सकाळी येतो एका देवाच्या रूपात, त्यासाठी हा प्रचार करतो. किती दिवस चालू प्रचार तुमचा सुरू आहे? कसा तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद तर खूप चांगला मिळतोय. लोकांना इंटरेस्ट पण आहे बघण्यासाठी, बघतात, थांबून बघतात काय करतात काय नाही करतात आहे. खूप इंटरेस्टनी बघतात लोक. कशा पद्धतीचे स्लोगन आहेत, कशा पद्धतीचं तुम्ही गाणं गाताय? एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी एक अच्छा, मग काय गाणी घेऊ का स्लोगन घेऊ? तुम्हाला जे आवडेल. आता स्लोगन घेतो आम्ही पक्षाचे घेतो, तर आम्हाला त्याच घ्यावं लागतील. ठीक आहे ना, चलो रेडी. स्लोगन घेऊ घासल्याशिवाय. 1 2 3 स्टार्ट. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. आपण पाहतोय अशा पद्धतीचा हा युनिक प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अनेक वेळा आपल्याला पथनाट्य पाहायला मिळतात, मात्र प्रथमच वासुदेव सध्या प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये हा प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन हेमंत कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.